राज्यातल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे। आता तरुणांना रोजगार देखील मिळणार आहेत, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून लाडकी बहीण यानंतर आता लाडका भाऊ देखील योजना अंमलात आणलेली आहे। लाडक्या भावाचे भविष्य देखील आता उज्ज्वल करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे। उज्ज्वल भविष्यासाठी 51,000 युवकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून 23,000 प्रशिक्षणार्थी युवक नोकरीवर रुजू देखील झाले आहेत। राज्यभरातून 1.5 लाख युवकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी देखील केली आहे। आता लाडका भाऊ योजना ही राज्यात सफल होताना दिसत आहे। अशा प्रकारे राज्यात येत्या काळामध्ये तरुणांना रोजगार मिळणार आहे। लाडकी बहीण ही योजना आणल्यानंतर लाडक्या भावाची देखील योजना असावी अशी मागणी तरुणांमधून येत होती आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मागणी जोर धरत त्यांनी तरुणांची इच्छा पूर्ण केलेली आहे आणि लाडका भाऊ योजना आलेली आहे। तुम्हाला देखील या योजनेत सहभागी व्हायचं असेल तर या सरकारच्या संकेतस्थळावर तुम्ही गेल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि त्याचा ऑनलाईन फॉर्म देखील तुम्ही भरू शकता। देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे आता लाडका भाऊ योजनेमधून बेरोजगार तरुणांना बळ मिळाले आहे। राज्यातील 51,000 बेरोजगार युवकांची प्रशिक्षणानंतर निवड देखील झालेली आहे। त्यापैकी प्रत्यक्ष 23,000 प्रशिक्षणार्थी नोकरीवर रुजू देखील झाले आहेत। तसेच 10 दिवसात 1.5 लाख उमेदवारांकडून ऑनलाईन नोंदणी यासाठी राज्यभरातून झालेली आहे। लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना देखील मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहे। कशाची परवा हवी कुणाची।